विकासासाठी जास्तीत जास्त या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा अध्यक्ष महोदय। या ठिकाणी आदिवासी भागामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहेत PH आहेत त्याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर परिस्थिती आहे। एकही डॉक्टर त्या ठिकाणी निवासी राहत नाही, कर्मचारी राहत नाही। अध्यक्ष महोदय त्या बाबतीत काहीतरी बदल केला पाहिजे। 100 किलोमीटर शहरामध्ये राहून तो डॉक्टर तिथं जातो आणि 1 वाजता जातो 4 वाजता निघून येतो। जे काही त्याच बाबतीमध्ये ग्रामसेवक असतील, शिक्षक असतील, म्हणजे जिल्हा परिषद असो, महसूल असो, सगळ्या डिपार्टमेंट मार्फतमध्ये जे काही कर्मचारी त्या भागामध्ये जातात काम करतात, फक्त 2 तास काम करतात। म्हणून आमचा आदिवासी भाग त्या ठिकाणी सगळ्याच विकासापासून वंचित आहे। अध्यक्ष महोदय याच्यासाठी काहीतरी बदल केला पाहिजे। अध्यक्ष महोदय नुसतं आम्ही बोलतो, या ठिकाणी आमची जनता ऐकते आहे, सगळं पाहता, परंतु त्याच्यावर कुठलाच ठोस निर्णय होत नाही। त्या बाबतीमध्ये माझी विनंती आहे की आम्हाला कुठंतरी न्याय मिळण्यासाठी हे सगळं एकंदरीत आम्हाला मंगळवारी न्याय द्यावा। अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये ओरोपगाव PSC 10 वर्ष झाले अध्यक्ष महोदय। सामुंडी PSC बांधून दोन्ही PSC बांधून या ठिकाणी त्या PSCच्या अंडर आलेले 25 गाव अध्यक्ष महोदय तिथं कर्मचारी न दिल्यामुळं अतिशय आदिवासी भागातले जे काही पेशंट असतील, जो आरोग्याच्या पर्यंत त्या ठिकाणी वंचित आहे। अध्यक्ष महोदय कुठेतरी त्या ठिकाणी ताबडतोब माझ्या आरोग्यमंत्री महोदय आहेत, जिल्हा परिषद एकंदर बसून 2 PSC साहेब जवळजवळ 10, 7, 8 वर्ष झाली या ठिकाणी आजपर्यंत तिथं डॉक्टरचे स्टाफच भरला नाही। अध्यक्ष महोदय मागे अध्यक्ष महोदय जे मगाशी आता मंजुळा त्यांनी तर सांगितलं की आदिवासी आश्रमच्या शाळामध्ये जे गणवेश दिल्या जात्या त्या एक क्वालिटीच्या राहती नाही। एका शाळेवर एक क्वालिटी, एका शाळेवर एक क्वालिटी। माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही निविदा होत्या एखाद्या चांगल्या कंपनीला देऊन आमच्या त्या आदिवासी मुलांना जर ते गणवेश जर चांगले दिले तर त्यांचा राहणीमान सुधारेल, त्यावेळी त्यांना तर काहीतरी त्यांना आमच्या सुधारणा झाली अशा पद्धतीनं त्यांना न्याय मिळेल। अध्यक्ष महोदय जो काही पोषण आहाराच्या बाबतीमध्ये मागे मी शाळेला भेट दिली, त्यानंतर आदिवासी आपल्या अन्न व औषध मंत्र्यांनी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आढळल्या त्याच्यावरती कारवाई झाली, पण पुढे कारवाई झाली नुसती फक्त कागदावर झाली, पुढे काहीच झालं नाही। अध्यक्ष महोदय आदिवासी मंत्र्यांना माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी येत असतील आपण या ठिकाणी गंभीरपणाने आपण दखल घ्यावा। आदिवासी बांधवांचा, आदिवासी पालकांचा, आदिवासी समाजाचा आपल्याला खूप मोठ्या अपेक्षांनी बघताय। तर आदिवासी विकास मंत्री असेल, अन्न व औषध मंत्री असतील, माजी मंत्री असतील, 25 आमदार या ठिकाणी या विधानसभेमध्ये काम करतात। ते कामकाज चालत असताना आमचा समाज या ठिकाणी सगळीकडून बघतोय की या ठिकाणी आशा लावून बघताय, पण ती आशाची निराशा होती। त्याच्यासाठी या आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळण्यासाठी एकच या ठिकाणी जोपर्यंत जनरल बजेटमधून तो पगार आमचा आदिवासी भागात जात नाही तोपर्यंत आमच्या आदिवासी भागातली सगळी त्या ठिकाणी सुधारणा होणार नाही। सगळे तुटपुंज निधी त्या ठिकाणी मिळते। अध्यक्ष महोदय येत्या एका वाटाने पण 17 वाटा द्यायला राहत आहे। पण माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, मंत्री महोदय माझी विनंती आहे की आपण ताबडतोब मंगळवारी मीटिंग लावून या ठिकाणी आमच्या 25 आमदार, काही आमदारांच्या मतदारसंघामध्ये 30%, 40% त्या ठिकाणी आदिवासी समाज आहे, त्यांना त्या ठिकाणी आदिवासी विकास मंत्र्यांना मी विनंती करतो की आपण हा बाबतीमध्ये निर्णय घ्यावा। आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज बोलून दिलं या आदिवासी विभागावर, त्याबद्दल अध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करा, आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो। सन्माननीय सदस्य शरदजी सोनवणे। अध्यक्ष महोदय आपल्याला मी धन्यवाद